कारवांचेवाडीतील 2 दिवसापूर्वी गौरववादी धारपट्टी पोलिसांनी कामगिरी केली आणि वेश्यावरचा उघडकीस आला। नेमकं त्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे आणि पुढच्या तपासाच्या दिशेने कशा प्रकारे पोलिसांची चालली आहे? रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला एक माहिती प्राप्त झाली होती, ज्याच्यामध्ये कारवांचवाडी भागामधील एका हॉटेलमध्ये 4 महिलांना देहव्यापारासाठी प्रवृत्ती केलं जातं किंवा त्यांचा वापर केला जातो आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगानं पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी खात्री केली असता तशा प्रकारचा देहव्यापार त्या ठिकाणी चालत असल्याबद्दलची खात्री झाली, म्हणून त्या 4 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी महिला आश्रमात केलेली आहे। त्यांना महिला सुधारगृहात ठेवलेला आहे। त्याचबरोबर जो व्यक्ती यांना देहव्यापाराला प्रवृत्त करत होता त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। अजूनही काही व्यक्ती ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची आमची माहिती आहे आणि त्यांचाही लवकरच शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सर्व तांत्रिक बाबीसुद्धा पडताळल्या जातील। त्याचबरोबर तिथले जे काही रेकॉर्ड आम्हाला त्या ठिकाणी मिळाले त्याचाही अभ्यास केला जाईल आणि ह्या गुन्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये जर काही ह्युमन ट्रॅफिकिंग जर काही अशा कुणी आढळलं, तशा प्रकारची जर लिंक आढळली तर त्या संदर्भातला मुळापर्यंत जाऊन पोलीस तपास करतील। यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेपाला कुणी थारा देणार नाही। याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तांत्रिक तपासामध्ये जे अशा प्रकारच्या देहव्यापाराच्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा जिल्हा पोलीस अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करेल। मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये अजूनही अनेक लोकांचा सहभाग निष्पन्न होत आहे, परंतु ह्या स्टेजवरती कुठल्याही प्रकारच्या तपासावरती टिप्पणी करणं तपासाला योग्य होणार नाही, म्हणून जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल। ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मुळापर्यंत जाऊन जे काही ह्युमन ट्रॅफिकिंगचा जो प्रश्न आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन अजून कोणी बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या जिल्ह्यातील जे कोणी एजंट त्याच्यामध्ये सक्रिय आहेत त्यांचासुद्धा शोध घेऊन त्याच्यामध्ये कारवाई करण्यात येईल। निश्चितपणे अजूनही आमच्याकडे काही ठिकाणची माहिती आहे, याच्यामध्ये जिल्ह्याभरातल्या इतरही काही ठिकाणं आहेत, तिथे अशा प्रकारच्या अनधिकृत देहव्यापाराबद्दलची माहिती प्राप्त करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर अशा प्रकारची कारवाई निश्चितपणे करण्यात येईल। थँक्यू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।